कृष्ण हरी, मी आहे सध्या देहू येथील संत तुकोबाराय यांच्या मंदिरामध्ये आणि माझ्यासोबत आपल्या महाराष्ट्राचं भूषण असणाऱ्या हा बाबा राधाताई आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मंदिराच्या बाबतीत आणि काही काय सांगाल एकंदर महाराजांचं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राने या संतांनी आपल्या अभंगाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून खूप मोठं समाज प्रबोधनाचं कार्य केलं आणि त्याचा वसा तुम्ही चालवताय. तर एकंदर काय सांगाल, काय वाटतंय, कशा पद्धतीने या ठिकाणी? मुळात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस. वारकरी संप्रदायाचा पाया माऊलींनी रचला आणि त्या पायावर कळस आमचे जगद्गुरु तुकोबाराय झाले. आज जगद्गुरु तुकोबारायांच्या पवित्र पावन मंदिरामध्ये आपण उभे आहोत. जगद्गुरु तुकोबारायचे अभंग म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना जर अभंग वाचले आयुष्यामध्ये तर नक्की त्याचं जीवन चांगलं घडल्याशिवाय राहणार नाही. मी तुकोबाराच्या अभंगाबद्दल आपल्याला सांगून जाईल. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दरवर्षी एखादं गाणं येतं. 5 करोड 10 करोड कमवत आणि दुसऱ्या वर्षी ऐकायला मिळत नाही. पण सुंदर ते ध्यान या अभंगाचं वय 400 वर्ष होऊन गेलं तरी तो अभंग आम्ही रोज म्हणतो. हे तुकोबारायांची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. आणि जीवन कसं जगावं, जगल्यानंतर कसं मरावं, सर्वच